नमस्कार. आज मी बनवते बटाट्याची कापं. काय करणार आहे मी आता मी बटाट्याची कापं काढून घेते. चांगले धुवून घेतले बटाटे. बघा आता मी ही कापं बघा अशी कापं मी काढून घेतलेली आहे. बटाट्याची अशी कापं मी काढून घेतलेली बघा. आता हे बघा ना जाड जास्त आणि एकदम पातळ नाही, अशी हे मच्छी टाईपच भाजायची आहेत. मला मच्छीच्या टाईपच करायचं आहे. आज एकादशी आहे ना, आज मच्छी नाही, रविवार आहे, एकादशी आहे, पण मच्छी नाही म्हणून हे आता मी कापू काढली आहे. आता याच्यात मी थोडा आगळ टाकते. तो हे बघा असं थोडासा आगळ टाकते. आलं लसूण पेस्ट थोडी टाकते. ही बघा चवीपुरतं मीठ, मालवणी मसाला त्यात टाकते. सगळं असं मिक्स करून घेते. मीठ, मसाला, थोडी आलं लसूण पेस्ट, थोडा आगळ, मीठ आणि मसाला हे एकत्र करून आता बघा हे थोडा वेळ झाकून ठेवते. 1 वाटी रवा घेतलाय, पाऊण वाटी तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ. हे बघा हा मालवणी मसाला ह्याच्यात मी मिक्स करते. मी मिक्स करून घेते. चांगला मिक्स करून घेतलं. तवा ठेवते, तेल टाकून घेते साईडला. हे बघा असं तेल टाकून घेतलं. अशी घोळवून अशी आता ही घोळवून मी तव्यावर ठेवणार. मंद आचेवर अगदी छानपैकी तळून घेणार आहे. अजून थोडं साईडने मी तेल टाकून घेते. हे बघा परतून घेते. ही अशी कापं तोडायला असली की 2 घास जेवण अगदी जास्तच जातं. अगदी छान कुरकुरीत आता मी ही तळून घेणार आहे. अशी तुम्ही करून बघा, खाऊन बघा. आता हे झालेलं आहे. हे बघा छानपैकी अशी तळून घेतली आहे. आता ही मी काढून घेते. ही बघा ही अशी अशी छान झालेली आहे. ही बघा अशी करा, अशी बनवा, खाऊन बघा आणि कमेंट करून मला कळवा कशी लागतात ही कापं. अशी मी आता सगळी भाजून घेते. मालवणी पद्धतीने ही बटाट्याची कापं मी फ्राय केली आहे. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.